नमस्कार मित्रांनो. कालची तारीख 27 सप्टेंबरच्या रोजीचा हा जी.आर. आलेला आहे आणि याच्यामध्ये हा प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत म्हणजेच ड्रीप इरिगेशनच्या बाबतीतचा हा जी.आर. महाराष्ट्र सरकारचा आलेला आहे. याच्यामध्ये जवळपास 200 कोटी रुपये केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने दिलेले आहेत. हा जी.आर. काय आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत. मुळात या जी.आर. मध्ये सात असे मुद्दे आहेत शासन निर्णयाचे आणि हे 7 मुद्दे आपण जाणून घेणार आहोत, कारण याच्यात बाकी वाचण्यापेक्षा हे महत्वाचं असतं. पहिला जो मुद्दा आहे की एकूण निधी किती मंजूर झालेला आहे. एकूण निधी महाराष्ट्र सरकारचा आणि केंद्र सरकारचा हा 200 कोटी रुपये असा एकंदरीत खर्च झालेला आहे. केंद्र आणि राज्याचा हिस्सा किती आहे, तर केंद्राचा हिस्सा 120 कोटी आहे. राज्याचा हिस्सा 80 कोटीचा आहे. हे निधी 60-40 अशा या प्रमाणामध्ये दिला गेलेला आहे. याचं उद्दिष्ट काय आहे की कमी पाण्यामध्ये अधिक पीक घेण्यासाठी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा म्हणजे ड्रीप इरिगेशनचा वापर करून जलसंपत्तीचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि पिकांची उत्पादनता कशी वाढवता येईल, आपल्याला हे याचं उद्दिष्ट आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान थेट आपल्या खात्यामध्ये मिळेल आणि पारदर्शकता वाढेल, असं याचा चौथा मुद्दा आहे. पाचवा मुद्दा आहे की अंमलबजावणीचे मार्गदर्शक तत्व. आता याच्यातला 5वा मुद्दा बघा हा वाला, की अंमलबजावणीचे मार्गदर्शक तत्व. या योजनेअंतर्गत दिला जाणारा निधी हा सूक्ष्म सिंचनाच्या तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करेल असा वापरला जाणार आहे. 6 नंबरचा आहे की लाभार्थी शेतकरी कोण, तर सदर निधीच्या खर्चाचे उपयोजन प्रमाण केंद्र शासनाकडून पाठवून द्यायची आणि लाभार्थी शेतकरी ही योजना सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असून फळे, भाजीपाला आणि धान्य या पिकांसाठी यांचा उत्पादनता वाढवण्यासाठी याचा फायदा होईल. निगराणी आणि अहवाल याच्या बाबतीत कोण ठेवणार आहे, तर योजनेचा खर्चावर नियंत्रण ठेवले जाईल आणि खर्चाचे प्रमाणपत्र केंद्र आणि राज्य सरकारला पाठवले जाईल, जेणेकरून एकंदरीत पूर्णपणे याच्यावरती मॉनिटरिंग केली जाईल. आता 200 कोटी रुपये दिले सरकारने आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत की ज्यांना ड्रीप इरिगेशन करायचं आहे. खरं तर रक्कम फार कमी आहे, पण ठीक आहे, काही यात तसं काही प्रॉब्लेम नाहीये. तरी सर्वाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. महाडीबीटी पोर्टलवरती याला तुम्हाला कदाचित ऍप्लिकेशन करता येईल, ते तुम्ही करा. आणि असा हा निर्णय आहे, असा हा जी.आर. आहे जे आपण समजून घेतोय. धन्यवाद मित्रांनो.